सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. आजपासून आपण सी-डी-पी मराठी पेडागॉजी या विषयावरील दररोज 30 प्रश्न पाहणार आहोत. आजचा आपला टॉपिक असणार आहे जॉन ड्यूई यांची विचारसरणी. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे, जॉन ड्यूई कोणत्या देशातील शिक्षण तज्ञ होते? जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड. पर्याय क्रमांक सी, अमेरिका. जॉन ड्यूई यांचे शिक्षण तत्वज्ञान कोणत्या विचारसरणीवर आधारित आहे? आदर्शवाद, वास्तववाद, व्यवहारवाद, निसर्गवाद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्यवहारवाद. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाची आहे? फ्रायबेल, जॉन ड्यूई, रुसो, पेस्टॉलॉजी. बऱ्याच वेळा हा प्रश्न पेपरला आलेला आहे. पर्याय क्रमांक बी, जॉन ड्यूई यांची. जॉन ड्यूई यांच्या मते शिक्षण म्हणजे काय? माहिती साठवण, परीक्षा तयारी, अनुभवांची पुनर्रचना, शिस्त लावणे. पर्याय क्रमांक सी, अनुभवांची पुनर्रचना म्हणजेच शिक्षण होय. जॉन ड्यूई यांच्या मते शाळा म्हणजे काय? मंदिर, कारखाना, समाजाचे लघुरूप, ज्ञानकोश. पर्याय क्रमांक सी, जॉन ड्यूई यांच्या मते शाळा म्हणजे समाजाचे लघुरूप होय. जॉन ड्यूई यांच्या शिक्षण पद्धतीत केंद्रस्थानी कोण असतो? शिक्षक, अभ्यासक्रम, विद्यार्थी, पाठ्यपुस्तक. पर्याय क्रमांक सी, विद्यार्थी. जॉन ड्यूई यांच्या मते शिक्षकाची भूमिका काय असते? हुकुमशहा, मार्गदर्शक, परीक्षक, वक्ता. पर्याय क्रमांक बी, मार्गदर्शक यांची. जॉन ड्यूई यांच्या मते शिक्षणाचा मुख्य उद्देश काय? नोकरी मिळवणे, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक कार्यक्षमतेचा विकास, गुण मिळवणे. पर्याय क्रमांक सी, सामाजिक कार्यक्षमतेचा विकास म्हणजेच मुख्य उद्देश होय कशाचा? शिक्षणाचा. जॉन ड्यूई यांच्या शिक्षण पद्धतीत कोणती पद्धत महत्वाची आहे? व्याख्यान पद्धत, प्रकल्प पद्धत, प्रश्नोत्तर पद्धत, पाठांतर पद्धत. पर्याय क्रमांक बी, प्रकल्प पद्धत. एज्युकेशन इज लाईफ इटसेल्फ हे विधान कोणी केले? रुसो, जॉन ड्यूई, गांधी, टागोर. पर्याय क्रमांक बी, जॉन ड्यूई यांनी. जॉन ड्यूई यांच्या मते शिक्षण कशाशी संबंधित आहे? भूतकाळ, वर्तमान जीवन, भविष्य, परीक्षेशी. पर्याय क्रमांक बी, वर्तमान जीवन. जॉन ड्यूई यांच्या शिक्षण तत्वज्ञानात अनुभवाचे महत्त्व का आहे? ज्ञानासाठी, आनंदासाठी, शिकण्यासाठी, गुणांसाठी. तर ज्ञानाचे महत्त्व हे कशासाठी आहे? शिकण्यासाठी. जॉन ड्यूई यांच्या मते ज्ञान कसे मिळते? पाठांतराने, अनुभवातून, वाचनातून, ऐकून. पर्याय क्रमांक बी, अनुभवातून. जॉन ड्यूई यांच्या मते शिस्त कशी असावी? बाह्य, कठोर, स्वानुशासन, दंडात्मक. तर आपल्याला शक्यतोवर पॉझिटिव्ह वर्ड्स शोधायचे असतात. पर्याय क्रमांक सी, स्वानुशासन. जॉन ड्यूई यांचा विरोध कोणत्या शिक्षण पद्धतीला होता? क्रिया आधारित, अनुभव आधारित, पाठांतर आधारित, बालकेंद्रित. विरोध त्यांचा होता पाठांतर आधारित या पद्धतीला. जॉन ड्यूई यांच्या मते अभ्यासक्रम कसा असावा? विषय केंद्रित, जीवन केंद्रित, शिक्षक केंद्रित, पुस्तक केंद्रित. पर्याय क्रमांक बी, जीवन केंद्रित अभ्यास असावा. महत्वाचा प्रश्न आहे, जॉन ड्यूई यांच्या मते लोकशाही आणि शिक्षण यांचा संबंध काय? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण हे लोकशाही मजबूत करते. जॉन ड्यूई यांच्या शिक्षणात सामाजिक परस्पर संवादाचे महत्त्व का आहे? शिस्तीसाठी, गुणांसाठी, सामाजिक विकासासाठी, परीक्षेसाठी. पर्याय क्रमांक सी, सामाजिक विकासासाठी. जॉन ड्यूई यांचे शिक्षण तत्वज्ञान कोणत्या शतकात प्रभावी होते? 17वे शतक, 18वे शतक, 19वे शतक, 20वे शतक. पर्याय क्रमांक डी, 20वे शतक. जॉन ड्यूई यांच्या मते शिक्षणाची सुरुवात कशापासून होते?
पर्याय ए पुस्तक, पर्याय बी शिक्षक, पर्याय सी बालकाचा अनुभव आणि पर्याय क्रमांक डी अभ्यासक्रम. पर्याय क्रमांक सी जॉन ड्वी यांच्या मते शिक्षणाची सुरुवात ही बालकाच्या स्वतःच्या अनुभवापासून होत असते. जॉन ड्वी यांच्या मते चूक म्हणजे काय? ए अपयश, बी गुन्हा, सी शिकण्याची संधी, डी अयोग्यता. जॉन डी यांच्या मते चूक म्हणजे काय? तर चूक म्हणजे शिकण्याची संधी आहे. कोणताही व्यक्ती किंवा विद्यार्थी हा आपल्या चुकांमधूनच शिकत असतो. जॉन डी यांच्या मते शिक्षणाची प्रक्रिया कशी असते? स्थिर, गतिमान, बंदिस्त, कठोर. पर्याय क्रमांक बी शिक्षणाची प्रक्रिया ही कशी असते? गतिमान असते. कोणाच्या म्हणण्यानुसार? जॉन डी यांच्या म्हणण्यानुसार. जॉन ड्वी यांच्या शिक्षण तत्वज्ञानात कोणते मूल्य महत्वाचे आहे? स्पर्धा, सहकार्य, दंड, आज्ञाधारकता. पर्याय क्रमांक बी सहकार्य. जॉन ड्वी यांच्या मते शिक्षण आणि जीवन यांचा संबंध कसा आहे? वेगळा, विरोधी, एकरूप, अप्रासंगिक. पर्याय क्रमांक सी एकरूप. जॉन ड्वी यांचा संबंध कोणत्या शैक्षणिक चळवळीशी आहे? पारंपरिक, प्रगतिशील, तांत्रिक, धार्मिक. या प्रकारचा प्रश्न आपण याआधी पाहिलेला आहे. जॉन ड्वी यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण हे कसे असावे? गतिमान असावे म्हणजेच प्रगतिशील असावे. जॉन ड्वी यांच्या मते शाळेतील उपक्रम कसे असावेत? कृत्रिम, जीवनाशी संबंधित, पुस्तकाधारित, शिक्षक निर्देशित. पर्याय क्रमांक बी जीवनाशी संबंधित शाळेतील उपक्रम असावेत. जॉन ड्वी यांच्या मते शिक्षणाचा अंतिम परिणाम काय? प्रमाणपत्र, नोकरी, सतत विकास, परीक्षा. पर्याय क्रमांक सी सतत विकास. जॉन ड्वी यांच्या मते बालक कसे शिकते? ऐकून, पाहून, करून, वाचून. तर बालक जेव्हा एखादं काम स्वतः करून पाहते तेव्हाच ते शिकते असं जॉन ड्वी यांचं मत होतं. जॉन ड्वी यांच्या मते शिक्षणात कोणती पद्धत अयोग्य आहे? प्रयोग, चर्चा, पाठांतर, प्रकल्प. पर्याय क्रमांक सी पाठांतर. अंतिम प्रश्न आहे. सीटेट सीडीपी मध्ये जॉन ड्वी यांचे प्रश्न प्रामुख्याने कशावर असतात? तारखा, पुस्तकांची नावे, तत्वज्ञान व संकल्पना, चरित्र. पर्याय क्रमांक सी तत्वज्ञान व संकल्पना. धन्यवाद.